अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या मृत्यू प्रकरणी धक्कादायक माहिती. तरुण दिसण्यासाठी शेफाली घेत होती औषधं. व्हिटॅमिन सी आणि लुटाथिऑन डोस घेत असल्याचं समोर. उपरुग्णालयात शेफालीच्या मृतदेहावर शवविच्छेदन पूर्ण. रुग्णवाहिकेतून शेफालीचा मृतदेह घराकडे रवाना. शवविच्छेदनातून मृत्यूचं नेमकं कारण समोर. शिवसेना नेते अनिल परब आणि मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांची भेट. 5 जुलैच्या संयुक्तिक मेळाव्याच्या संदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा. शैक्षणिक धोरण आम्ही तयार केलं नाही तर राष्ट्रीय धोरण हे केंद्रानं लादलंय. GR आम्ही नाही तर फडणवीसांनी काढला. मुख्यमंत्र्यांच्या आरोपांना संजय राऊतांचं उत्तर. त्रिभाषा धोरणाविरोधात मुंबईत होणाऱ्या मोर्चाला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा पाठिंबा. खासदार सुप्रिया सुळेंची माहिती. पूर्ण ताकदीने पक्ष मोर्चात सहभागी होणार असल्याचंही केलं स्पष्ट. 5 जुलैच्या मोर्चाची मनसेकडून जय्यत तयारी. संदीप देशपांडेंकडून पत्रक वाटप. रेल्वे स्टेशन आणि लोकलमध्ये जाऊन मुंबईकरांना मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन. अंधेरी पूर्वमध्ये महापालिका शाळेची दुरावस्था. स्थानिक आमदारांकडून स्ट्रक्चरल ऑडिटची मागणी. तर नंदुरबारच्या अक्कलकुवामध्ये शाळेला गळती. साचलेल्या पाण्यात शिक्षण घेण्याची विद्यार्थ्यांवर वेळ. भोंग्याच्या मुद्द्यावरून भाजप आणि शिवसेना उभाटा आमनेसामने. भायखळ्यात भाजपाची बॅनरबाजी करत हिंदू बांधवांना विचारला सवाल. पुणे रेल्वे स्टेशन नामांतराच्या वादात संभाजी ब्रिगेडची उडी. राजमाता जिजाऊ पुणे स्टेशन असं प्रतिकात्मक नामकरण करत आंदोलन. माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक जिंकल्यानंतर अजित पवारांच्या उपस्थितीत मेळावा. दादांचं चेअरमन या फलकाने लक्ष वेधलं. आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या पत्राची प्राडा कंपनीने घेतली दखल. कोल्हापूरच्या चप्पल विक्रेत्यांशी संवाद साधण्याची प्राडाने दर्शवली तयारी.